नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याच्यात आता मदतीचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे। मित्रांनो, आता हे अनुदान कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कशा प्रकारे मिळणार आहे, किती रक्कम या अनुदानाची शेतकऱ्यांना मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करून घ्या। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। वस्तुनिष्ठ परिस्थितीचा आधार ग्राह्य धरून सततच्या पावसाच्या निकषात बदल करत राज्य नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देण्यासाठी पुनर्वसन खात्याच्या सचिवांना सूचना दिल्या होत्या। त्यावर सचिवांनी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला होता। हा अहवाल सकारात्मक असून तो सचिवांकडे सादर झाला असल्याने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। 57 पैकी 33 महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती। अतिवृष्टीमुळे बाधित असल्याची नोंद झालेल्या मंडळातील 1,81,000 शेतकऱ्यांना राज्य सरकारने 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, याच कालावधीत धाराशिव, भूम, परांडा आणि तुळजापुरातील 24 महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असताना प्रचलित निकषांमुळे अतिवृष्टीची नोंद झाली नव्हती व त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले असताना मदतीपासून वंचित राहावे लागले आहे। काही मंडळात सदोष पर्जन्य मापकांमुळे अतिवृष्टी असतानाही त्याची नोंद झाली नाही। त्यामुळे 2022 साली ओढवलेल्या आपत्तीवेळी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार केलेल्या पाहणीचा अहवाल ग्राह्य धरून केलेली प्रक्रिया अनुसरून उर्वरित महसूल मंडळांना अगदी त्याचप्रमाणे तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली होती। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर महसूल व कृषी अधिकाऱ्यांसह नुकसानीची पाहणी झाली। प्रत्येक दिवशी किमान 10 मिलीमीटर पाऊस झाल्यास या प्रचलित निकषात बसत नसलेल्या महसूल मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत। अशा शेतकऱ्यांना नुकसानीपुढे दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते।